महाराष्ट्र टी परीक्षा पेपर लीकमुळे रद्द झाल्यानं 6 लाख उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागले। यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय। त्यांनी तातडीनं परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि दोषींवर कडक कारवाईची, सोबतच उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्याची मागणी केली। 17 जुलैला ते देहरादूनमध्ये या संदर्भात बोलणार आहेत। याबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। 2 आठवडे झाले तरी अद्याप परीक्षेची नवीन तारीख जाहीर झालेली नाही। टी परीक्षेची नवीन तारीख तातडीनं आणि वेळेत घोषित करा। पेपर लीक करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करा। टीईटीच्या परीक्षार्थींना वेठीस धरू नका। आणि पेपर लीकमुळे ज्या उमेदवारांचं वर्ष वाया गेलं त्यांना वयोमर्यादेत योग्य सूट द्या, या महत्त्वाच्या मागण्या राहुल गांधींनी केल्या। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।